नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील तासाला आपण एक्सपान्शन ऑफ x प्लस ए इंटू एक्स प्लस बी याचा स्टडी केला. तर त्यावर आधारित तुमच्या पाठ्यपुस्तकातील प्रॅक्टिस सेट 5.1 आज आपण सॉल्व्ह करणार आहे. तर काय आहे एक्सपान्शन ऑफ x प्लस ए इंटू एक्स प्लस बी? काय करतो आपण? ज्या कॉमन टर्म्स असतात त्या कॉमन टर्मचा स्क्वेअर, नंतर ज्या अनइक्वल टर्म्स असतात त्यांचे मल्टिप्लिकेशन इंटू कॉमन टर्म्स x आणि नंतर प्लस अनइक्वल टर्म्स यांचे मल्टिप्लिकेशन. काय सांगितलं मी? पुन्हा सांगतो. कॉमन ज्या टर्म्स असतात त्यांचा स्क्वेअर म्हणजे x इंटू एक्स एक्स स्क्वेअर, प्लस ज्या अनइक्वल टर्म्स आहे a आणि b यांची ऍडिशन म्हणजे a प्लस b इंटू कॉमन टर्म्स x प्लस ज्या अनइक्वल टर्म्स आहे त्यांचे मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार a इंटू b. एक्सपान्शन x प्लस a इंटू एक्स प्लस बी इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस a प्लस b इंटू एक्स प्लस a इंटू b. एक्सपान्शन पार्ट असेल तर तुम्हाला प्रॅक्टिस सेट 5.1 चांगल्या प्रकारे सॉल्व्ह करता येईल. तर फर्स्ट एक्झाम्पल घेऊया आपण. a प्लस 2 इंटू a मायनस 1. फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करूया आपण. काय करणार, कशा प्रकारे सॉल्व्ह करणार? ज्या कॉमन टर्म्स आहे त्यांचा स्क्वेअर, नंतर अनइक्वल टर्म्स यांचे मल्टिप्लिकेशन इंटू कॉमन टर्म्स, नंतर प्लस अनइक्वल टर्म्स यांचे मल्टिप्लिकेशन. तर मांडणी करूया यानुसार. a इंटू ए स्क्वेअर प्लस अनइक्वल टर्म्स 2 मायनस 1 a प्लस अनइक्वल टर्म्स यांचे मल्टिप्लिकेशन 2 इंटू निगेटिव्ह 1. सॉल्व करूया. a स्क्वेअर प्लस 2 मायनस 1 1a. पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे, मल्टिप्लिकेशन करायचं आहे म्हणजे गुणाकार मल्टिप्लिकेशन निगेटिव्ह येईल. 2 इंटू निगेटिव्ह 1 2 बे म्हणजे आन्सर काय आला आपले? a स्क्वेअर प्लस a मायनस 2. एक्झाम्पल सॉल्व करूया. m मायनस 4 इंटू m प्लस 6. सॉल्व करूया. कॉमन ज्या टर्म्स आहे m त्याचा स्क्वेअर m स्क्वेअर प्लस ज्या अनइक्वल टर्म्स आहे त्यांची ऍडिशन निगेटिव्ह 4 प्लस 6. कॉमन टर्म्स m प्लस निगेटिव्ह 4 इंटू 6. सॉल्व करूया. m स्क्वेअर निगेटिव्ह 4 प्लस 6 म्हणजे 6 मायनस 4 2m. पॉझिटिव्ह निगेटिव्ह गुणाकार निगेटिव्ह 4 इंटू 6 24. सॉल्व करूया. p प्लस 8 इंटू p मायनस 3. p इंटू p स्क्वेअर प्लस अनइक्वल टर्म्स यांची ऍडिशन 8 मायनस 3 इंटू कॉमन टर्म p प्लस अनइक्वल टर्म्स यांचे मल्टिप्लिकेशन म्हणजेच 8 इंटू निगेटिव्ह 3. सॉल्व करूया. p स्क्वेअर प्लस 8 मायनस 3 5 p पॉझिटिव्ह निगेटिव्ह मल्टिप्लिकेशन निगेटिव्ह 8 इंटू 3 24 8 24. एक्झाम्पल घेऊया. 13 प्लस x इंटू 13 मायनस x. अतिशय सोपं उदाहरण आहे. इथले जे सॉल्व करू शकतात. 13 इंटू 13 169 पॉझिटिव्ह x इंटू निगेटिव्ह x म्हणजे निगेटिव्ह x स्क्वेअर. एक्झाम्पल घेऊया. 3x प्लस 4y इंटू 3x प्लस 5y. एक्झाम्पल सॉल्व करूया.
कॉमन जी टर्म्स आहे 3x त्याचा स्क्वेअर म्हणजे 3x स्क्वेअर 3x इंटू ब्रॅकेट स्क्वेअर प्लस अनइक्वल टर्म्स यांचे ऍडिशन्स म्हणजे 4y प्लस 5y इंटू कॉमन टर्म 3x प्लस अनइक्वल टर्म्स यांचे मल्टिप्लिकेशन्स म्हणजेच 4y इंटू 5y सॉल्व करूया 3 स्क्वेअर 9 x चा स्क्वेअर x स्क्वेअर प्लस 4 प्लस 5 9y इंटू 3x प्लस 4 इंटू 5 20 4 पंचे 20 y इंटू y स्क्वेअर हे सॉल्व होईल अजून 9x स्क्वेअर प्लस 9 इंटू 3 9 3 27 27 yx प्लस 20y स्क्वेअर घेऊया 9x मायनस 5t इंटू 9x प्लस 3t काय करता येईल कॉमन टर्म जे आहे त्यांचा स्क्वेअर 9x कॉमन टर्म 9x स्क्वेअर प्लस अनइक्वल टर्म्स यांची ऍडिशन्स निगेटिव्ह 5t प्लस 3t इंटू कॉमन टर्म इंटू 9x प्लस अनइक्वल टर्म्स यांचे मल्टिप्लिकेशन्स म्हणजेच निगेटिव्ह 5t इंटू 3t केल्यानंतर सॉल्व करूया 9 चा स्क्वेअर 81 x चा स्क्वेअर x स्क्वेअर निगेटिव्ह 5 प्लस 3 म्हणजे निगेटिव्ह 2t इंटू 9x निगेटिव्ह 5 इंटू 3 म्हणजे 5 3 15 t स्क्वेअर इथं सॉल्व होईल 81 x स्क्वेअर निगेटिव्ह 2 इंटू 9 निगेटिव्ह 18 tx मायनस 15 t स्क्वेअर एक्झाम्पल नंबर 7 a प्लस 3b इंटू 2a मायनस 3b एक्झाम्पल 7 आणि एक्झाम्पल 4 सारखे उदाहरण आहे हे उदाहरण इथले इथे सुद्धा सॉल्व करू शकतात 2 इंटू 2 4 a इंटू a स्क्वेअर 3 पॉझिटिव्ह 3 इंटू निगेटिव्ह 3 निगेटिव्ह 9 b इंटू b स्क्वेअर हे उदाहरण आपण मांडणीनुसार सॉल्व करूया जे कॉमन टर्म 2a घेऊया म्हणजे 2a स्क्वेअर प्लस 3b मायनस 3b इंटू जे कॉमन घेतलेले आहे 2a प्लस 3b इंटू निगेटिव्ह 3b सॉल्व करूया 2 चा स्क्वेअर 4 a चा स्क्वेअर a स्क्वेअर प्लस 3 minus 3 0 into 2a 3b into negative 3b म्हणजेच 3 into 3 9 b into b स्क्वेअर सॉल्व करूया 4a स्क्वेअर शून्याला कोणत्याही संख्येने गुणले असता गुणाकार 0 येतो म्हणजे प्लस 0 मायनस 9b स्क्वेअर म्हणजे आन्सर काय झाले आपले 4a स्क्वेअर मायनस 9b स्क्वेअर आन्सर काय झाले 4a स्क्वेअर मायनस 9b स्क्वेअर याच प्रकारे तुम्ही एक्झाम्पल 4 म्हणजे एक्सपान्शन नुसार मांडणी करून सॉल्व करायचं आहे काही अडचण आल्यास मला विचारा एक्झाम्पल 8 घेऊया m plus 2/3 into m minus 7/3
एक्सपान्शन नुसार सॉल्व्ह करूया. कॉमन टर्म काय आहे m म्हणजे m स्क्वेअर प्लस अनइक्वल टर्म्स म्हणजे 2/3 मायनस 7/3 इंटू कॉमन टर्म m प्लस अनइक्वल टर्म्स म्हणजे 2/3 इंटू निगेटिव्ह 7/3 2/3 इंटू निगेटिव्ह 7/3. सॉल्व करूया. m स्क्वेअर 2 मायनस 7 म्हणजे निगेटिव्ह 5/3 m 2/3 इंटू निगेटिव्ह 7/3 2 इंटू निगेटिव्ह 7 म्हणजे निगेटिव्ह 14 डे साठी 14 3 इंटू 3 9 3 3 9 म्हणजे आन्सर काय झाले आपले m स्क्वेअर मायनस 5/3 m मायनस 14/9. एक्झाम्पल सॉल्व करूया. एक्झाम्पल 9 x प्लस 1/x इंटू x मायनस 1/x. एक्सपान्शन नुसार मांडणी करूया. कॉमन टर्म x स्क्वेअर प्लस 1/x मायनस 1/x इंटू कॉमन टर्म x प्लस 1/x इंटू निगेटिव्ह 1/x. सॉल्व करूया. x स्क्वेअर 1 मायनस 1 0 0/x इंटू x 1 इंटू निगेटिव्ह 1 निगेटिव्ह 1 x इंटू x x स्क्वेअर. सॉल्व करूया. x स्क्वेअर 0/x इंटू x म्हणजे 0 x स्क्वेअर मायनस 1/x स्क्वेअर. असं काय झाले आपले x स्क्वेअर मायनस 1/x स्क्वेअर. एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल 10 1/y प्लस 4 इंटू 1/y मायनस 9. एक्सपान्शन नुसार मांडणी करूया. 1/y 1/y म्हणजे 1/y स्क्वेअर 4 मायनस 9 इंटू कॉमन टर्म 1/y प्लस 4 इंटू निगेटिव्ह 9. सॉल्व करूया. 1 स्क्वेअर 1 y चा स्क्वेअर y स्क्वेअर मायनस 4 मायनस 9 5 इंटू 1/y 4 इंटू निगेटिव्ह 9 9 चौक 36 निगेटिव्ह 36. सॉल्व करूया. 1/y स्क्वेअर मायनस 5 5 5/y मायनस 36. म्हणजे आन्सर काय झाले आपले 1/y स्क्वेअर मायनस 5/y मायनस 36. अशा प्रकारे आज आपण एक्सपान्शन ऑफ x प्लस a इंटू x प्लस b यावर आधारित प्रॅक्टिस सेट 5.1 कंप्लीट केलेला आहे. तुम्ही संपूर्ण प्रॅक्टिस सेट आपल्या नोटबुक मध्ये लिहून घ्यायचा आहे. त्याचबरोबर काही उदाहरणं तुम्हाला सोडवण्याकरता देत आहे ते तुम्ही स्वतः आपल्या नोटबुक मध्ये सॉल्व करायचे. p प्लस 5 इंटू p प्लस 2. सेकंड एक्झाम्पल x minus 2 x plus 4. Third example n minus 3 into n minus 7.
तर एक्सपान्शनवर आधारित काही एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करण्याकरता दिलेली आहे, ती एक्झाम्पल तुम्ही स्वतः सॉल्व्ह करायची.